नमस्कार मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेमध्ये राहुलला 70% पर्सेंटेज पडते आणि चांगली पर्सेंटेज पडते. त्यामुळे त्याच्या घरचे सगळे आनंदी होतात. राहुलसुद्धा खूप आनंदी होतो आणि घरच्यांची इच्छा असते किंवा घरचे त्याला सांगत असतात की तू सायन्स घे. नातेवाईकसुद्धा त्याला सांगत असतात राहुलला की तू सायन्स घे. परंतु राहुलची इच्छा असते की किंवा राहुलला बिझनेसमध्ये आवड असते आणि त्यामुळं तो राहुल काय करतो, स्वतःचा विचार न करता घरच्यांचा विचार करतो, फॅमिलीचा विचार करतो आणि तो 11वीमध्ये सायन्सला ॲडमिशन घेत असतो. ज्यावेळेस तो 11वीला जातो त्यावेळेस 11वीमध्ये त्याला केमिस्ट्रीमध्ये गडबड होते, केमिस्ट्रीमध्ये लोचा होतो, केमिस्ट्रीमध्ये काही समजत नाही, फिजिक्स डोक्याच्या वरून जातं, मॅथमॅटिक्समधलं कॅल्क्युलेशन जमत नाही आणि मग त्याला त्यावेळेस वाटतं की आपण चुकीचा निर्णय घेतलेला आहे. जसं जसं 11वी संपत येते तसं तसं त्याचा कॉन्फिडन्स काय होतो, लो होत जातो आणि 12वीमध्ये तो कम्प्लिटली डिमोटिवेट होऊन जातो आणि त्यामुळं त्याला त्याच ठिकाणी रिग्रेट फील होतो किंवा तो पश्चाताप फील करतो, पश्चाताप होतो त्याला आणि त्याला वाटतं की आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, चुकीचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हीही सुद्धा आत्ता याच कंडिशनमध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. तर काय होतं की तुम्ही स्वतःचा विचार न करता काही गोष्टींच्या प्रभावाखाली येऊन डिसिजन घेत असता. त्यामुळे तुमचा डिसिजन चुकतो आणि एकदा का डिसिजन चुकला तर तो डिसिजन चुकलेलं तुमचं फ्युचर काय करत असतं, रियून करत असतं, फ्युचर तुमचं डिस्ट्रॉय करत असतं. त्यामुळं डिसिजन घेताना खूप काळजीपूर्वक डिसिजन घेतला पाहिजे. डिसिजन घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी तुम्ही विचार केला पाहिजे, या गोष्टींचा आपल्याला आढावा घेता आला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, करिअर निवडत असताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा विचार. त्यात पहिली आहे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, त्याच्यानंतर डिप्लोमा, त्याच्यानंतर ITI. हे सगळे स्ट्रीम आहेत 5. त्याच्याशिवाय तुम्ही दुसरे काही करू शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सुद्धा स्किल डेव्हलपमेंट करू शकता. हे जे जग आहे हे मार्कावरचं जग नाही, हे मार्क वाढवणारं किंवा मार्क्स रिलेटेड जग नाही, तर हे स्किल बेस्ड जग आहे. तुमचे मार्क्स जास्त आहेत याच्यापेक्षा तुम्हाला स्किल किती आहे तुमच्याकडं ते मॅटर करतं. त्याच्यामुळे स्किल डेव्हलपमेंटवरती फोकस करा. मग आता रिझल्ट लागला, तुमच्यापैकी खूप सारे जण असतील की रिझल्ट लागण्याची वाट बघत असेल. त्याच्या अगोदरच तुम्ही हे काम करून ठेवायचं आहे. रिझल्ट लागण्याच्या अगोदरच तुम्ही हे 2 महिने एकदम परफेक्शनमध्ये जायचं आहे, चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. मग सायन्सचा विचार केला, जर तुम्हाला तुमचं मॅथमॅटिक्स किंवा सायन्स एकदम स्ट्रॉंग असेल, बेसिक एकदम पक्कं असेल तर तुम्ही सायन्स फील्ड घ्यायला काहीच हरकत नाही. मग सायन्समध्ये काय काय येतं तर तुम्हाला पहिलं, सायन्समध्ये तुम्ही इंजिनियर होऊ शकता, तुम्ही डॉक्टर होऊ शकता, त्याच्यानंतर तुम्ही IT जाऊ शकता, IT फील्डमध्ये जाऊ शकता, तुम्ही रिसर्चमध्ये जाऊ शकता, ॲग्रिकल्चर घेऊ शकता तुम्ही, म्हणजे BSc ॲग्री असते, तुम्ही ॲग्रिकल्चरसुद्धा करू शकता. ॲग्रिकल्चर म्हणजे ते ॲग्रिकल्चर नाही शेतीमध्ये जायचं आणि नांगर वगैरे जायचं ते नाही, रिसर्च बेस्ड म्हणतो आपण, रिसर्च बेस्ड. किंवा गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला जॉब लागू शकतो ॲग्रिकल्चर पासून. तसेच आता जे ट्रॅडिशनल आहे डॉक्टर, इंजिनियर, तर तुम्ही ते बनवू शकणार आहे. IT तर तुम्ही जाणारच आहे सायन्स घेतल्यानंतर. त्यासाठी तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे, मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग पाहिजे आणि सायन्समध्ये तुमचं सब्जेक्ट केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमध्ये बेसिक अंडरस्टँडिंग असली पाहिजे आणि स्ट्रॉंग असली पाहिजे. हे झालं तुमचं सायन्सचं. मग पुढं विषय येतो तुमचा कॉमर्स. आता ज्या विद्यार्थ्यांना बिझनेसमध्ये आवड आहे किंवा जे विद्यार्थी अकाउंटिंग चांगलं करू शकतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना बिझनेस करायची इच्छा आहे. आता बघा, भारतामध्ये खूप सारे लीडर्स आहेत की जे लीडर्सचं बेसिक एज्युकेशन किंवा त्यांची जे डिग्री वगैरे आहे हे MBA झालेली आहे किंवा त्यांचं कॉमर्स झालेलं आहे. त्यामुळं तुम्हाला खूप चान्स आहे की तुम्ही आत्ताच जे तुमचं किंवा बॅकग्राऊंड नॉलेज जे आहे किंवा बॅकग्राऊंड तुमची जी डिग्री आहे तर ती कॉमर्समध्ये कंप्लीट करून तुम्ही बिझनेसमध्ये सुद्धा एंटर करू शकता. तेवढे गट्स तुमच्यामध्ये पाहिजेत आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या क्षेत्रामध्ये एंट्री केली पाहिजे. ठीक आहे, सारासारी विचार करायचा आहे तुम्हाला. उगच माझा मित्र करतोय किंवा माझ्या घरच्यांनी मला सांगितलेलं आहे किंवा माझ्या नातेवाईकांनी मला सांगितलं आहे, मला हे सांगतो किंवा माझा मित्र तिथे माझ्या शेजारचा मुलगा किंवा शेजारच्या जे विद्यार्थी आहे किंवा शेजारचा जे मित्र आहे तर त्यांनी हे केलं किंवा सिनियर जे आहे तर त्यांनी हे केलेलं आहे म्हणून तुम्ही नका करू, है ना. असं केलं तर तुम्हाला पुढं चालून त्या गोष्टीमध्ये अडचणी निर्माण होत असतात. ठीक आहे, सायन्स घेत असताना या गोष्टीचा विचार करा. त्याच्यानंतर कॉमर्स घेत असताना सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. पहिले तर इंटरेस्ट बघा, तुम्हाला इंटरेस्ट कशामध्ये आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. आणि लास्ट जे क्षेत्र आहेत, आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, काय म्हणजे माइंडसेट काय तयार आहे, सोसायटीचा माइंडसेट काय आहे. तर सगळ्यात जास्त हुशार विद्यार्थी कशामध्ये जातात तर सायन्समध्ये जातात. त्याच्यानंतर कमी हुशार असलेले कॉमर्समध्ये जातात आणि सगळ्यात ढ असलेले किंवा कमी हुशार असलेले ती दोघांपैकी ते आर्टमध्ये जातात. हे चुकीचं आहे, असं काहीच नाही. ज्यांचं गोल क्लिअर आहे, ज्यांचं ध्येय स्पष्ट आहे ते विद्यार्थी बघा. आता एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. ज्या विद्यार्थ्याला UPSC आणि MPSC करायचे आहे किंवा UPSC करायचे आहे तर तो विद्यार्थी काय करतो,
90% जरी पडले आणि त्याची जर इच्छा असेल किंवा त्याचं जर ध्येय असेल UPSC करायची, तर तो काय करतो, 10वीत 90% पडले म्हणून तो काय करतो, आर्ट्समध्ये येतो, आर्ट्सला ॲडमिशन घेतो आणि ह्युमॅनिटीजचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो आणि त्याच टाईमपासून तो डिग्री कंप्लीट होईपर्यंत आर्ट्सच्या सब्जेक्टचा अभ्यास आणि सोबतच UPSCचा अभ्यास करतो आणि तो त्याचं ध्येय क्लिअर असल्यामुळं, तो 100% डेडिकेशन देत असल्यामुळं तो 21, 22, 23 या वर्षामध्ये काय होत असतो, सक्सेस होत असतो. हे क्लॅरिटी पाहिजे तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या ध्येयामध्ये तुम्हाला जायचं कुठं आहे. बघा, ज्या गावाला जायचं नाही त्याच गाडी जर तुम्ही बसलं तर चुकीच्या गावामध्ये जाऊन पोहोचणार. त्याच्यामुळं गाडीची पाटी व्यवस्थित वाचायची आणि त्याच गाडीत बसायचं. ठीक आहे. मग पुढं येतं तुमचं आर्ट्स, तिसरा सेक्शन किंवा तिसरी स्ट्रीम आहे ती आर्ट. तर आर्टमध्ये काय होतं, तर तुम्हाला तुमचं क्रिएटिव्हिटी असेल, तुम्हाला जर बोलायची आवड असेल, तुम्हाला जर जर्नलिझम करायचं असेल किंवा तुम्हाला टीचर बनायचं असेल किंवा तुम्हाला सोशल सायन्सेस म्हणजे SST मधले जर सब्जेक्ट आवडत असतील, त्यामध्ये हिस्ट्री असेल, त्यानंतर जॉग्रफी असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा सोशलॉजी असेल, हे जर सब्जेक्ट, पॉलिटिकल सायन्स, हे जे सब्जेक्ट जर तुम्हाला आवडत असतील, ह्या सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि याच्यातून सुद्धा खूप काही तुम्ही क्रिएटिव्ह करू शकता. तुम्ही रायटर होऊ शकता, तुम्ही प्राध्यापक होऊ शकता, तुम्ही मोठ्या जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या एक्झाममध्ये सुद्धा एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे तर तो ऑप्शनमध्ये तुम्ही शिकवू शकता. खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बघा, सायन्स आणि कॉमर्स आणि आर्ट्समध्ये याच्यामध्ये फरक काय माहिती आहे का, सायन्स खूप डिफिकल्ट स्ट्रीम आहे. खूप डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा तुम्ही कसं करतात, त्याला कसं हँडल करता किंवा कसं अप्रोच करता याच्यावरती डिपेंड आहे. जर तुम्ही 100% डेडिकेशनला देत असाल, चांगलं प्लॅनिंगला जात असाल तर सायन्स सोपं आहे. आणि जर तुम्ही हवाबाजीमध्ये गेला, हे ना, मला 10वीला एवढे टक्के आहेत, मला 12वीला एवढी पाडणार आहे मी, अशामध्ये जर गेला आणि जर अभ्यासावरती दुर्लक्ष झालं तर ते खूप अवघड आहे. पण सायन्समध्ये अपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. का, जर तुम्ही सायन्स घेतलं तर तुम्हाला 12वीमध्ये, ठीक आहे, 12वी कशी तशी तुम्ही काढली अशी तशी, आणि 12वीच्या नंतर जर वाटलं की आता मला नाही जपणार आहे, इंजिनिअरिंग नाही जपणार, मेडिकल नाही जपणार किंवा नंबर नाही लागला आणि तुमचा जर इंटरेस्ट नंतर UPSC करायचा झाला तर तुम्ही, किंवा 12वीच्या नंतर जर तुम्ही इंजिनिअरिंग केली किंवा मेडिकल केलं आणि त्याच्यानंतर जर वाटलं की UPSC द्यायची आहे तर तुम्ही UPSC सुद्धा देऊ शकता, असं नाही. म्हणून मी म्हणतो की माझं पर्सनल व्ह्यू आहे, तुम्हाला 70 पडू द्या, 80 पडू द्या, 90 पडू द्या, तुम्ही दिवस रात्र मेहनत करा पुढचे 5 ते 6 वर्ष आणि सायन्स घ्या आणि कॉमर्स घ्या. तुम्हाला या सायन्समधून, कॉमर्समधून आर्टमध्ये येता येतं, परंतु आर्टमधून, कॉमर्समधून सायन्समध्ये जाता येत नाही. म्हणून पहिलेच सायन्स घ्या आणि तुम्ही तिथं 100% डेडिकेशन द्या. हार्ड आहे, मान्य आहे, सोपं नाही, हार्ड आहे, परंतु अशी गोष्ट आहे का जगामध्ये कुठली की इम्पॉसिबल आहे? इम्पॉसिबलमध्येच पॉसिबल हा शब्द लपलेला आहे. तर तो आपल्याला शोधता आला पाहिजे आणि तो आपल्याला त्या पद्धतीनं जाता आलं पाहिजे. ठीक आहे, सायन्स झालं, कॉमर्स झालं, आर्ट्ससुद्धा तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जर क्रिएटिव्ह काही करायचं असेल, जर्नलिझम करायचं असेल, टीचर बनायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. आता ह्यांच्या व्यतिरिक्त ITI सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर पॉलिटेक्निकसुद्धा आहे. मग काही विद्यार्थी असे असतात की ते ॲव्हरेज असतात, मग ते काय विचार करतात की डायरेक्टली 11वीला सायन्स न घेता डिप्लोमा करू, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करू आणि मग कुठेतरी जॉबला लागू. ज्यांना लवकरात लवकर अर्निंग सोर्स तयार करायचा आहे, लवकरात लवकर पैसे कमवायचे आहेत किंवा जॉब लावून घ्यायचा आहे, तर त्यांनी काय करा, ITI करा आणि त्याच्यानंतर ते जर नसेल झालं तर पॉलिटेक्निक करा किंवा डिप्लोमा म्हणतो आपण त्याला, पॉलिटेक्निक करा. आणि अशा पॉलिटेक्निक करा की ज्याचं फ्युचरमध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे. यासोबतच आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रकर्षाने मला सांगावी वाटते. कोणती गोष्ट, तर ती गोष्ट म्हणजे जर तुम्हाला मार्क कमी आहेत, मान्य आहे, पण हे जे युग आहे, 21वे जे शतक आहे, ते मार्कांवरती डिपेंड नाही. तुमचे मार्क किती आहे त्याच्यापेक्षा तुमच्याकडं स्किल किती आहे, तुमचं स्किल कसं आहे आणि तुम्ही ते कसं प्रेझेंट करता, याला व्हॅल्यू आहे आजच्या काळामध्ये. त्याच्यामुळं मार्क्सवरती विचार न करता, मार्क हे फक्त तुम्हाला ॲडमिशन वगैरे या ठिकाणी कामी पडतं, पण स्किल त्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे स्किल डेव्हलपमेंटवरती सुद्धा काम करा. AIचा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. त्याच्यामुळं AIचे जे काही टूल्स आहेत ते सुद्धा तुम्ही लर्न करू शकता किंवा त्यातमध्ये तुम्ही स्किल इम्प्रूव्हमेंट करू शकता. असं तुम्ही डिसिजन घेताना विचार करता आला पाहिजे तुम्हाला. आणि तुमच्या डिसिजन घेताना 3 गोष्टी मॅटर करतात. 3 गोष्टी कोणत्या कोणत्या? पहिली गोष्ट आहे तुमचं इंटरेस्ट. तुम्हाला कोणती गोष्ट जास्तीत जास्त आवडते त्याच गोष्टीचा विचार करून तुम्हाला डिसिजन घ्यायचं. दुसरी गोष्ट कॅपॅसिटी. तुमची कॅपॅसिटी काय, तुमचं नॉलेज काय, तुमचं ग्रास्पिंग पॉवर किती आहे याच्यावरती सुद्धा खूप साऱ्या गोष्टी डिमांड किंवा मॅटर करत असतात. आणि तिसरी गोष्ट आहे तुमचं फ्युचर गोल. तुमचं फ्युचर गोल जे आहे, फ्युचर गोल म्हणजे भविष्यात तुम्हाला बनायचं काय आहे याच्यावरती 3 या गोष्टी डिपेंड आहेत. कोणती गोष्ट? पहिली तुम्हाला सांगितली, पहिलं आहे तुमचं
फ्युचर सेटिंग किंवा फ्युचर गोल, त्यानंतर येतो तुमची कॅपॅसिटी काय आहे आणि त्यानंतर तुमचा इंटरेस्ट काय आहे. आता हे तिन्ही गोष्टी बघा लक्षात घ्या. इंटरेस्ट, तुम्हाला इस्रोमध्ये जायचं आहे, बरोबर आहे, इस्रोमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि फिजिक्स समजत नाही, मग इस्रोमध्ये कसं जाणार आहे तुम्ही, नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे तुम्हाला फिजिक्स चांगल्या पद्धतीने समजायला पाहिजे, ते म्हणजे तुमचं इंटरेस्ट आणि तुमची कॅपॅसिटी. कॅपॅसिटी काय, तर तुम्हाला फिजिक्स समजतं आणि तुमचा इंटरेस्ट काय, इस्रोमध्ये जायचं आहे. दोन गोष्टी मॅच झाल्या आणि तुम्हाला तिथं काम करायची तुमचं ध्येय असलं पाहिजे, म्हणजे फ्युचर गोल. या तिन्ही गोष्टी मॅच होतील तशा पद्धतीने तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. आणि जर या तीन गोष्टी मॅच होत नसतील, कुठेतरी गडबड होत असेल, मिसमॅच होत असेल, तर तुम्ही थोडा काळजीपूर्वक विचार करून डिसिजन घ्यायचा आहे. बघा, एकदा जर डिसिजन चुकला, 11वीमध्ये ज्यावेळेस डिसिजन चुकला, तर त्यावेळेस तुमची लाईफ काय होती, थोडी अनस्टेबल होते. ठीक आहे, म्हणून 11वीतच डिसिजन घेताना एकदम चांगला सारासार विचार करून डिसिजन घ्या. मी परत एकदा सांगतो, मार्क म्हणजे सगळं काही नाही. ठीक आहे, असं नाही की ॲव्हरेज विद्यार्थी काहीच करू शकत नाही. खूप 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 सारं स्कोप आहे, ते फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. स्वतःचे पोटेन्शियल ओळखा आणि त्यानुसारच तुम्ही डिसिजन घ्या. मार्क्सवरती जास्त डिपेंड न राहता स्किलवरती डिपेंड राहा, म्हणजे स्किल शिकण्यावरती किंवा स्किल डेव्हलपमेंटवरती, कौशल्य विकासावरती काय करा, भर द्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही भविष्यामध्ये खूप मोठे व्यक्ती व्हावेत हीच इच्छा आहे. तोपर्यंत ह्या व्हिडिओ मित्रांना शेअर करा, इतरांना शेअर करा, त्यांनाही समजू द्या. नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशा एका इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.